नमस्कार मंडळी, कोस्टल कर्नाटकाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण गोकर्ण आणि त्याच्या आसपासची ठिकाणे एक्सप्लोर केली होती। त्या एपिसोडची प्लेलिस्ट आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, एकदा नक्की चेक करा। या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मुर्डेश्वरमधील शिव मंदिर, इथला भारतातील सर्वात उंच समजला जाणारा राजा गोपुरा। यानंतर आपण जाणार आहोत मुर्डेश्वर पासून जवळच असलेल्या एल्वेकोडी सी वॉकला, जिथं आपल्याला डॉल्फिनही बघता येतात। त्याचबरोबर मुर्डेश्वर बीच जवळील फ्लोटिंग ब्रिज या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर मुर्डेश्वरची ही 2 दिवसाची कंप्लीट आयटनरी शेअर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच स्टे करायला आणि जेवायला काही भन्नाट ठिकाणं रेकमेंड करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग बघूया आता गोकर्णवरून मुर्डेश्वरला जायचं कसं। मित्रांनो, आता आपण गोकर्णच्या सेंट्रल बस स्टँडवरती आहे आणि इथून जर आपल्याला मुर्डेश्वरला जायचं असेल तर कुमठ्याला जायला लागतं आणि कुमठ्यावरून मुर्डेश्वरला बस असतात। लेट्स गो। गोकर्णपासून मुर्डेश्वर साधारण 70 किलोमीटरवर आहे। KSRTCच्या बसने तुम्ही मुर्डेश्वरला पोहोचू शकता। तर आता आपण कुमठ्याला उतरलेलो आणि कुमठ्यावरून आता ज्या उडुपीला जाणाऱ्या बस आहेत तर त्या बसमध्ये बसलोय, लगेच बस लागलेली आहे। मुर्डेश्वर फिरायला मी रिकमेंड करेन तुम्ही एखादी स्कूटी रेंट घ्या। या स्कूटीचं रेंट साधारण 400 रुपये पर डे असतं। तर हे आहे होनावर बस स्टँड। जर तुम्ही मुर्डेश्वरवरून होनावरला पण येणार असाल किंवा इथून मुर्डेश्वर जाणार असाल तर इथं पण बस आहे। तर मित्रांनो, आता मुर्डेश्वरमध्ये आपण पोहोचलोय आणि आपण चेक इन केलेलं आहे या मागच्या आमनी होम स्टे मध्ये। तर ह्या साईडला ही एक सी फेसिंग रूम आहे। व्ह्यू बघा किती जबरदस्त आहे, म्हणजे आपल्या रूम मधूनच डायरेक्ट व्ह्यू भेटतोय। साधारण हे आपल्याला 2500ला भेटलेले आहे AC रूम। तर आता जवळपास 5 वाजतायत आणि तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, ही भारतातील 2 नंबरची सगळ्यात उंच असलेली ही महादेवाची मूर्ती आहे। त्याचबरोबर इकडे आहे हा राजगोपुरम याला म्हणतात आणि त्याच्या खालीच एक गार्डन आहे। तर ही सगळी मंदिरात आपण बघणार आहे। तर आता या गोपुरमची आणि महादेवाच्या या मूर्तीची जबरदस्त एरियल सिनेमॅटोग्राफी। तुम्हाला एक प्रो टिप देतो, इथील मंदिर बघायला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जा, जेणेकरून इथला व्ह्यू जबरदस्त असतो। तर इथून वरती जो गोपुरा आहे त्याच्यावरती जायसाठी तिकीट आहे पर पर्सन 20 रुपये। साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण मंदिराच्या टॉपला पोहोचतो। तर मित्रांनो, आता राजगोपुराच्या वरती आपण आलोय। लिफ्टने जवळपास 18 मजले आपण वर चढत आलेलो। तर या साईडला अशा काही व्ह्यू पॉइंट गॅलरी आहे जिथून आपल्याला बीच दिसतो। ही खिडकी आहे। त्याचबरोबर आता या साईडला आणखीन एक व्ह्यू पॉइंट आहे की जिथून आपल्याला ही शंकराची मूर्ती एकदम मस्त दिसते। हा राजगोपुरा आहे। इथं आपण 18व्या फ्लोअरला गेलेलो आणि त्या साईडला जी विंडो दिसते तर तिथून आपल्याला या साईडला जी महादेवाची मोठी मूर्ती आहे
त्याच्यावर मस्त असा व्ह्यू भेटला. गोकर्ण ट्रिपमध्ये मुर्डेश्वरला तुम्ही आवर्जून यावं असं हे ठिकाण आहे. आणि आज सोमवार असूनही काहीही गर्दी नाही, त्यामुळे एक जबरदस्त हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये ॲड करा. तर या साईडला आता जो स्टॅच्यू आहे त्याच्या खाली बोला शंकर केव आहे. तर आता आपण या साईडला जाणार आहे. त्यामध्ये असे वेगवेगळे प्रसंग कोरलेले आहेत. या गुहेमध्ये रावणाला मिळालेल्या आत्मलिंगाची कथा मूर्ती रूपात कोरली आहे. इथलं तिकीट होतं 10 रुपये. हे धार्मिक ठिकाण बघितल्यानंतर आपण संध्याकाळचा सनसेट एन्जॉय करायला मंदिरा शेजारीच असलेल्या या बीचवर जाणार आहे. तसा हा बीच शांत पोहण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी ओळखला जातो. तर मित्रांनो, आता मुर्डेश्वरमध्ये ऑथेंटिक सी फूड खायला आपण आलो आहे नायक फिश लँडला. काय मस्त वास येतोय, आत्ताच तोंडाला पाणी सुटले. हा आहे पॉम्पलेट फ्राय, रवामध्ये घेतलाय मी, केळीच्या पानावर मस्त आलाय. आणि इकडं आहे रेग्युलर फिश थाळीच आहे, म्हणजे ही पॉम्पलेट थाळी. भात किती दिलाय बघा, कोकम आहे, लोणचं, एक भाजी आहे, एक व्हेज भाजी आहे बहुतेक, आणि रस्सम आहे. इकडं बांगडा फ्राय आहे, भाजी आहे, मस्त. चला आता ताव मारायचंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस 4था आहे आणि आज आपण सकाळ सकाळी आलेलो आहे मुर्डेश्वरच्या कोळीवाड्याच्या इथं. मासेमारी लोकांची लगबग चालू आहे, तर ते आता आपण शूट करणार आहे. एकदम फ्रेश मासा आले. कौन सा टाइप का मच्छी है ये? पचमीन. तर या साईडला एक मोठी होडी आलेली आहे. बघूया यांना काय काय सापडले. ही बोट ओढण्यासाठी म्हणून हे ओंडक्याची अशी आयडिया आहे. थोड्या थोड्या अंतरावर असे ओंडके ठेवले जातात आणि ही अशी बोट ओढली जाते. मच्छी आहे पण जास्त नाही मच्छी. तर मित्रांनो, मुर्डेश्वरमध्ये जेवण्यासाठी हे प्लेस रेकमेंड आहे, कामत यात्री लॉजिंग अँड रेस्टॉरंट. ब्रेकफास्टला आता ऑर्डर केला आहे इकडचा घी मसाला डोसा, शिरा गोड आणि उपमा चटणी. तर हे कामत मस्त विजिट आहे. इथं जेवण सुद्धा चांगलं आहे आणि ब्रेकफास्ट सुद्धा मस्त होता. मुर्डेश्वरला आपण खास करून स्कुबा डायव्हिंग करायला आलो होतो, पण काही टेक्निकल इश्यूमुळे इथलं स्कुबा डायव्हिंग मागच्या आठवड्यातच बंद झालं होतं. आमचा मूड तसा थोडा डाऊनच होता, पण जे होतं ते चांगल्यासाठी. असंच गुगल मॅप एक्सप्लोर करत असताना आम्हाला एक भन्नाट जागा सापडली, जिथे नदी समुद्राला मिळते अशा ठिकाणी एक सी वॉक होता. मग काय, ठरला प्लॅन आणि काढली बाईक बाहेर आणि आम्ही निघालो एका जबरदस्त ऑफबीट ठिकाण एक्सप्लोर करायला. तर मित्रांनो, आपण कर्नाटकातल्या अल्वेकोडी या छोट्याशा गावामध्ये, आणि हे गाव मुर्डेश्वर पासून साधारण 5 ते 7 किलोमीटर वरती आहे. आणि इतकी सुंदर जागा कोणीही मुर्डेश्वरच्या ब्लॉगमध्ये दाखवली नसेल, तर हे ठिकाण मी तुम्हाला दाखवतोय. तर हा आहे अल्वेकोडीचा बोर्ड वॉक. इकडून अशा सगळ्या फिशरमॅन्सच्या बोट्स येत आहेत. तिकडे एक हार्बर सुद्धा आहे. सो आता इथून इकडच्या एकंदर परिसराची जबरदस्त ड्रोन सिनेमॅटोग्राफी मी तुम्हाला दाखवणार आहे.
ही नदी आहे, तर त्यावरील नदी ही समुद्राला जिथे मिळते तर त्या पॉईंटवरती निघालोय. अजान शांतता आणि इथली सगळी वाईब्स आहेत ते साठवून ठेवण्यासारखे आहेत. मस्त वाटतंय. थोडं ऊन लागतंय कारण आता मला वाटतं जवळपास 11 वाजले सकाळचे. थोडं ऊन आहे पण थंड वारं हवा पण लागते, त्यामुळे छान वाटतंय. आणि एका साईडून या साईडून नदी आहे आणि या साईडून सगळा समुद्र आहे. तर नदी समुद्राला कशी मिळते हे बघायला आज पहिल्यांदा भेटलं. या बाजूला बघू शकता मुर्डेश्वरची शंकराची मूर्ती आहे आणि त्याच्याच पुढे राजगोपुराची इमारत दिसते. खूप छान एकदम मस्त एक विहंगम दृश्य आहे. तर इथे आला कर्नाटकामध्ये कोस्टल कर्नाटकाची सफारी जर तुम्ही करत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि एकदम मस्त 5 किलोमीटरचा कोस्टल रोड आहे. तुम्ही बाईक रेंट घेऊ शकता इथे आणि खूप एन्जॉय कराल तुम्ही या रोडला. माय गॉड, समोर डॉल्फिन दिसलेला आहे. डॉल्फिन समोर डॉल्फिन आहेत. बापरे. तर मित्रांनो आता या बोर्ड वॉक वरती आपल्याला सायकलची लिफ्ट भेटले आणि आता आपण जवळपास 1-1.5 किलोमीटर सायकलनी निघालोय. मजा येते. सब लोग चॉकलेट खाओ. कुछ तो अच्छा करो, चॉकलेट खाओ, सबको मिलजुल के खाओ क्या. थैंक यू. उसको भी देना. या छोट्या मुलांनी मस्त सायकल चालवायला दिली. त्यांच्याबरोबर एक नवीन मैत्री झाली. आता आपण निघालो आहोत मुर्डेश्वर जवळच असलेल्या समुद्रावरील तरंगता पूल बघायला. हा जो फ्लोटिंग ब्रिज आहे तर याचं तिकीट आहे 100 रुपये. पूर्ण तुम्हाला 15 ते 20 मिनिटं इथं आतमध्ये जाता येतं. सो आपण आता जाऊया. इंटरेस्टिंग असणार आहे कारण थोडंसं आत्ता पाणी कमी आहे पण जो शेवटचा तिथला पार्ट आहे एकदम पुढचा तर तिथं बरंच पाणी आहे, म्हणजे थोडंसं जम्पिंग होणार आहे आपलं. इथं आल्यावर हे ॲडव्हेंचर तुम्ही नक्कीच ट्राय करा. माझ्या या मुर्डेश्वरच्या पहिल्या दिवसाचं बजेट ब्रेकडाऊन स्क्रीनवरती देत आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत अनटच हेवन ऑफ कर्नाटका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होनावरला. चला तर मग भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.